नमस्कार। लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीने कारवाई केली। बारामती ॲग्रो या कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे। या कारवाईनंतर आता आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे। रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की युवा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर तळमळीतून एका बच्चाने 800 किलोमीटरची पायी संघर्ष यात्रा काढली। त्यावेळी यांनी काय संघर्ष केला अशी टीका काहींनी केली। त्यांना सांगायचं आहे की बुलेट ट्रेनपेक्षाही अधिक वेगाने भूमिका बदलत द्वेष पसरवणाऱ्या मित्राबरोबर जाऊन सत्तेचं संरक्षण घेतल्यानंतर तुम्हाला अशी टीका करायला सुचते, पण माझा संघर्ष जगजाहीर आहे आणि व्यवसाय कसा उभा केला हे सांगण्याचं धाडसही माझ्यात आहे। पण तुम्ही कोणता संघर्ष करून आणि कोणत्या धरणातून सिंचन करून साम्राज्य उभं केलं हे सांगण्याची हिंमत तुमच्यात आहे का, असा टोला अजित पवार यांना ट्विटमध्ये रोहित पवार यांनी लगावला आहे। माझ्यावरील कारवाईवरून आज तुम्हाला व तुमच्या नवीन मित्राला गुदगुदल्या होत असतील, पण लोकसभा निवडणुकीत जनताच तुम्हाला वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही, त्याची झलक आता जागा वाटपातही दिसायला लागले, असं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय। हव्या त्या मंत्रिपदासाठी आणि तिकिटासाठी तुम्ही 100 दिल्ली वाऱ्या कराल, पण महाराष्ट्राच्या प्रश्नांवर कधी दिल्लीत आवाज उठलेला ऐकला नाही, अशी टीकाही रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे। त्यामुळे रोहित पवार यांच्या या टीकेला अजित पवार काय प्रत्युत्तर देतात हे पाहण्यासारखं असणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असं राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून विसरू नका। धन्यवाद।